हॅलो फ्रेंड्स, कुक अँड शॉप विथ रोहिणीमध्ये तुमचं स्वागत आहे। पावभाजी क्लासच्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला बनवून दाखवते आहे स्ट्रीट स्टाईल पावभाजी, एकदम परफेक्ट प्रमाणासह। हॉटेलसारखी टेस्टी पावभाजी बनवायला शिकायचं असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। या अगोदर तुम्ही पावभाजीच्या बऱ्याच रेसिपी बघितल्या असतील, पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला परफेक्ट कोणत्या आणि किती प्रमाणामध्ये भाज्या घेतल्या पाहिजेत ते सांगते। तुम्हाला जर पावभाजीची ऑर्डर घ्यायची असेल तर तुम्ही हे प्रमाण ग्रॅम मध्ये मोजून घ्या। इथे मी 250 ml च्या कपचा वापर केला आणि कपनुसार इथे मेजरमेंट सांगितलेलं आहे। या सर्व साहित्याचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ग्रॅम मध्ये दिलेलं आहे। इथे आपल्याला 2 मध्यम आकाराचे बटाटे सोलून तुकडे करून घ्यायचे आहेत। एक मध्यम आकाराचा टोमॅटो तुकडे करून, त्यानंतर 1/4 कप म्हणजे पाव कप इथे बीट घेतलेला आहे। एक महत्त्वाची टिप म्हणजे जर तुम्ही बीट पावभाजीमध्ये वापरलं आणि पावभाजी जर बनवून तुम्हाला जास्त वेळ ठेवायची असेल तर त्या पावभाजीला काळपट कलर येतो, ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे। आता इथे मी फ्रोझन मटार वापरते। तुम्ही फ्रेश मटार वापरले तरी चालतील किंवा हिरवे वाटाणे जे असतात ते रात्रभर भिजवून ते वापरलात तरी चालेल। इथे आपल्याला मटार घ्यायचे आहेत 1 कप, त्यानंतर गाजर अर्धा कप, 2 टेबलस्पून मी इथे तेल घेतलंय, त्यानंतर 1 टीस्पून मीठ, अर्धा टीस्पून जिरं, अर्धा टेबलस्पून धणे पावडर आणि 1 टेबलस्पून मी इथे घेतली आहे काश्मीरी लाल मिरची पावडर। आता इथे भाजीला मी कुकरमध्ये तडका देणार आहे। आता कुकरमध्ये मी 2 टेबलस्पून तेल घेतले, त्यामध्ये अर्धा टीस्पून जिरं ॲड केलंय, त्यानंतर अर्धा टेबलस्पून धणे पावडर आणि 1 टेबलस्पून मी काश्मीरी लाल मिरची पावडर ॲड केली आहे। आणि यामध्येच मी ज्या भाज्या घेतल्यात त्या ॲड करते। आता बटाटे ॲड करते। आता यामध्येच मी अर्धा कप गाजर, 1 बारीक चिरून घेतलेला टोमॅटो, पाव कप बीट आणि फ्रेश मटार 1 कप हे सर्व ॲड करून घेतलंय आणि यामध्येच मी 1 टीस्पून मीठ ॲड करते। आता या सर्व भाज्या ज्या आहेत या मसाल्यांसोबत छान मस्त अशा खमंग परतून घ्यायच्या 3 ते 4 मिनिटं। भाज्या परतून घेतल्यामुळे भाजीला खूप मस्त छान टेस्ट येते। या भाज्या मी छान 3 ते 4 मिनिटं परतून घेतल्यात। त्यानंतर यामध्ये मी 250 ml च्या कपने 2 कप एवढं पाणी ॲड करते। पाणी ॲड केल्यावर या भाज्या थोड्याशा मिक्स करून घ्यायच्या आणि आता कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवर याच्या आपल्याला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। हॉटेलच्या पावभाजीमध्ये, स्ट्रीट स्टाईल पावभाजीमध्ये हमखास वापरली जाणारी गोष्ट म्हणजे लाल मिरचीची पेस्ट। ही आपल्याला घरच्या घरी कशी बनवायची आहे ते मी तुम्हाला सांगते। मिरच्या घ्यायच्या आहेत आपल्याला, काश्मीरी लाल मिरच्या, आणि त्याच्या कट करून बिया काढून घ्यायच्या आहेत आणि या मिरच्या आपल्याला 2 ते 3 तास गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या आहेत। आता या भिजवून घेतलेल्या मिरच्या आहेत त्या आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे। मिरची भिजत ठेवलेलं पाणी आहे ते वापरायचं नाही आहे आपल्याला। आता यामध्ये मी पाव कप एवढं पाणी ॲड करते आणि मिक्सरला ग्राइंड करून घेते। मिक्सरला ग्राइंड केल्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त लाल बुंद आणि फाईन अशी पेस्ट तयार झाली आहे। ही पेस्ट तुम्ही काचेच्या बरणीमध्ये किंवा स्टीलच्या डब्यामध्ये फ्रीजरमध्ये 3 ते 4 महिने स्टोअर करू शकता आणि खाली फ्रीजमध्ये तुम्ही 15 दिवसही स्टोअर करू शकता। याच पेस्टचा मी आता रेसिपीमध्ये वापर करणार आहे। आता कुकरच्या शिट्ट्या झाल्यात, आपण पाहूयात भाज्या आपल्या शिजल्या आहेत का। तुम्ही पाहू शकता भाज्या मस्त आपल्या परफेक्ट शिजलेल्या आहेत। गरम असतानाच आपल्याला या स्मॅश करून घ्यायच्या आहेत। गरम असताना भाज्या पटपट आणि मस्त अशा स्मॅश होतात। आता तुम्हाला हे जे पाणी आहे भाजीमधलं ते जर स्मॅश करताना जास्त वाटत असेल तर तुम्ही हे पाणी साईडला थोडंसं काढून ठेवू शकता, नंतर भाजीमध्ये वापरू शकता। आता मी हे छान स्मॅश करून घेते। आता तुम्ही पाहू शकता भाज्या मस्त अशा स्मॅश करून झाल्यात। आता आपण भाजीला दुसरा तडका देणार आहोत। आता मी भाजीला दुसरा तडका देणार आहे, त्यासाठी इथे मी 1.5 कांदा घेतलाय, जवळजवळ 120 ग्रॅम एवढा कांदा आहे बारीक कट करून। त्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घेतलाय, त्यानंतर 1 ते 1.5 ढोबळी मिरची जी आहे ती कट करून घेतली आहे, त्यानंतर 1 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट, त्यानंतर 2 टेबलस्पून तेल आणि 2 टेबलस्पून आपल्याला बटर लागणार आहे। इथे जो मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये बनवून दाखवलाय पावभाजी मसाला तोच वापरते 2 टेबलस्पून, त्यानंतर गरम मसाला 1 टीस्पून, कसुरी मेथी 1 टीस्पून, त्यानंतर अर्धा टीस्पून जिरं, 1 टीस्पून जिरा पावडर, त्यानंतर मी इथे घेतलेली आहे धणा पावडर 1 टेबलस्पून, त्यानंतर आपल्याला लागणार आहे अर्ध्या लिंबाचा रस आणि काश्मीरी लाल मिरची पावडर 1 टेबलस्पून। मी बनवून घेतलेली लाल मिरचीची पेस्ट जी आहे ती 2 ते 3 टेबलस्पून लागणार आहे आणि हिरवी चिरलेली कोथिंबीर। इथे मी पावभाजी घरीच बनवते त्यामुळे मी इथे एक पसरट असा पॅन घेतलेला आहे। शक्यतो पावभाजीला असा पसरट पॅन वापरावा। त्यामध्ये मी तेल ॲड केलंय, त्यानंतर मी यामध्ये जे बटर आहे 2 टेबलस्पून घेतलेलं ते ॲड करते। त्यानंतर तेल आणि बटर गरम झाल्यावर यामध्येच मी जे जिरं घेतलं होतं ते ॲड केलंय।
हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्येच मी जो बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो परतून घेते। कांदा आपल्याला छान अगदी मऊ असा ब्राऊन कलरचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तुम्हाला जर कमर्शियल लेवलवर पावभाजीची ऑर्डर घ्यायची असतील तर तुम्ही जो पावभाजीचा स्पेशल तवा मिळतो तो वापरू शकता। आता इथे मी 1 टेबलस्पून एवढी आलं लसणाची पेस्ट आहे ती वापरली आहे। आलं लसणाची पेस्ट परतून घेतल्यानंतर त्यामध्येच मी जी ढोबळी मिरची आहे ती परतून घेते। ही 2 मिनिटं छान परतून घ्यायची। मिरची 2 मिनिटं परतून झाल्यानंतर यामध्ये मी ॲड करते टोमॅटो। टोमॅटो आपल्याला छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। टोमॅटो पटकन परतला जावा त्यासाठी यामध्येच मी आता थोडंसं पाव चमचा एवढं मीठ ॲड करते। आता कांदा, ढोबळी मिरची, टोमॅटो छान मिनिटभर परतून घ्यायचा आणि त्यानंतर यामध्ये मी आता 2 टेबलस्पून एवढी जी लाल मिरचीची पेस्ट आहे ती ॲड करते। तुम्ही 2 टेबलस्पून ऐवजी अजून एखादा टेबलस्पून वाढवलात तरी चालेल। आता ही पेस्ट छान अशी 2 मिनिटं खमंग परतून घ्यायची। आता यामध्ये मी थोडंसं पाणी मिक्स करते। पाणी मिक्स करून पुन्हा छान ही पेस्ट या भाज्यांसोबत परतून घ्यायची आणि आता यामध्ये मी जे सुखे मसाले घेतले ते ॲड करते। सुरुवातीला पावभाजी मसाला, त्यानंतर गरम मसाला, त्यानंतर जिरा पावडर, त्यानंतर धणे पावडर आणि शेवटी काश्मीरी लाल मिरची पावडर। हे सगळे सुखे मसाले छान परतून घ्यायचे। यामध्ये पुन्हा थोडंसं पाणी ॲड करायचं आणि हे मसाले आता 3 ते 4 मिनिटं मस्त खमंग असे परतून घ्यायचे। गॅसची फ्लेम लोच ठेवायची, नाही तर मसाले करपतील। मसाले छान परतून घेतल्यामुळे पावभाजीला खूप मस्त टेस्ट येते। आता हे मसाले तुम्ही पाहू शकता मी छान असे परतून घेतलेत। मसाले परतून घेतेवेळी आपल्याला मध्ये मध्ये थोडं थोडं 1-2 वेळा पाणी ॲड करायचं आहे आणि छान असे हे परतून घ्यायचे। आता हे मसाले छान परतून झाल्यावर यामध्ये मी थोडंसं अर्धा टेबलस्पून एवढं बटर ॲड करते आणि छान मिक्स करून घेते। आता मसाले छानपैकी परतून झाल्यानंतर यामध्ये मी जे स्मॅश करून भाज्या घेतल्या होत्या त्या ॲड करते। आता हे सर्व छान अगदी मिक्स करून घ्यायचं। भाजी व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर भाजी आपल्याला जर जाडसर वाटत असेल तर यामध्ये तुम्हाला पाव कप एवढं पाणी ॲड करायचं आहे आणि भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे। या स्टेजला तुम्हाला भाजी टेस्ट करायची आहे। जर मीठ कमी वाटत असेल तर मीठ थोडंसं ॲड करू शकता तुम्ही आणि भाजी ही पुन्हा एकदा आपल्याला स्मॅशरने चांगली स्मॅश करून घ्यायची। तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आली आहे। आता यामध्ये मी कसुरी मेथी ॲड करते। यावर मी थोडंसं आता एक्स्ट्रा बटर ॲड करते। कसुरी मेथी आणि बटर ॲड केल्यावर ही भाजी छान मिक्स करून घ्यायची। आता आपली ही टेस्टी यम्मी अशी पावभाजी तयार आहे। आता शेवटी मी यामध्ये अर्धा लिंबाचा रस ॲड करते। लिंबाचा रस ॲड करून पुन्हा ही भाजी मी थोडीशी मिक्स करून घेते। वरून मस्त बारीक चिरून घेतलेली हिरवी कोथिंबीर टाकते आणि ही आपली यम्मी टेस्टी अशी स्ट्रीट स्टाईल पावभाजी खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही पाहू शकता भाजीला मस्त छान असा कलर आलाय आणि टेस्टलाही खूप छान टेस्टी लागते। वरून थोडंसं एक्स्ट्रा बटर। आता पावभाजीसोबत खायला दिले जाणारे पाव कसे भाजून घ्यायचे मी तुम्हाला दाखवते। एका गरम पॅनमध्ये मी बटर काढून घेतलंय। या बटरवर आपल्याला थोडासा पावभाजी मसाला स्प्रिंकल करायचा आहे। त्यानंतर यावर मी काश्मीरी लाल मिरची पावडर थोडीशी स्प्रिंकल करते। त्यानंतर यावर मी थोडीशी हिरवी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करते आणि यावर मधून कट करून घेतलेले पाव आपल्याला अशा पद्धतीने गरम करून घ्यायचे आहेत। पाव दोन्ही बाजूनी छान मस्त असे गरम करून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता दिसायला जेवढे डिलिशियस दिसत आहेत। आता हे पाव आपले मस्त असे भाजून झालेले आहेत आणि आता आपली जी पावभाजी आहे ती खाण्यासाठी रेडी आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा। ज्या मैत्रिणींना पावभाजीची ऑर्डर घ्यायची असतील त्या ऑर्डर सुद्धा घेऊ शकता ही रेसिपी वापरून। या पावभाजी क्लासमध्ये मी तुमच्यासाठी वेगवेगळ्या फ्लेवर्सच्या पावभाजी घेऊन येणार आहे। तर अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा। तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका। भेटूयात पुढच्या पावभाजीच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।